नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ असलेली कोकणी वाडी। मित्रांनो, रत्नागिरी शहरापासून मोजून 7 किलोमीटरच्या अंतरावर आजचा हा प्लॉट आहे आणि या जागेचं क्षेत्रफळ आहे 28 गुंठ्याचं। मित्रांनो, नुसता प्लॉट नाही आहे तर 28 गुंठ्याची ही छोटीशी आंब्याची बाग आहे। त्याच्यामध्ये मस्तपैकी 2000 स्क्वेअर फीटचा बंगला आहे आणि सगळ्यात मोठा चेरी पॉईंट तो म्हणजे आपल्या प्लॉटला लागूनच समोर खाडी बघू शकाल। अशा प्रकारचा खाडी लगतचा 28 गुंठ्याच्या हापूस आंब्याच्या बागेचा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया। मित्रांनो, रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ तुम्हाला एखादी कोकणी वाडी जी असेल खाडी टच पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, आता आपण आपल्या प्रॉपर्टीच्या बॅक साईडला आहोत आणि क्लिअरली बघू शकाल की प्रॉपर खाडी जी आहे ही प्रॉपर्टीवर लागून आहे। या ठिकाणी जागा मालकांनी आंबा, काजू, नारळ इत्यादी लागवड केली आहे। किंबहुना या 28 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला छोटीशी आंब्याची बागच मिळत आहे। खाडीच्या साईडला आपण जो पाठीमागे बघितलात पट्टा आहे त्या ठिकाणी नारळाची झाडे आहेत। साधारणपणे 17 ते 18 नारळाची नवीन लागवड जी आहे ही जागा मालकांनी केली आहे आणि या व्यतिरिक्त आपल्या या जागेमध्ये मोठाली हापूस आंब्याची कलमे आहेत। हापूस आंब्याची टोटल लागवड म्हणाल तर साधारणपणे 42 आंब्याची झाडं आहेत जी आहेत सर्व मोठी 20 वर्षाहून जुनी। उत्पन्न म्हणाल तर या बागेतून साधारणपणे 100 ते 100 पेटी आंबा हा तुम्हाला हमखास मिळणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलात तर छानपैकी 100% माती स्वरूपाचा आजचा प्लॉट वाडी वस्तीमधला प्लॉट जो आहे 28 गुंठ्याचा। समोर बघू शकाल की जागा मालकांनी हळदीची लागवड या सीझनमध्ये केली आहे। या व्यतिरिक्त इतरही काही प्लांटेशन किंवा फळ लागवड पालेभाज्या जागा मालक या परिसरामध्ये करत आहेत। या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलाच की खाड्या लागून जागा आहे, त्यामुळे जे उत्पन्न आपण बोललो की 100-125 पेटी आंबा हा तर हमखास मिळणार आहे। कारण आंब्यासाठी जे पोषक वातावरण असतं, खार वातावरण असतं ते ह्या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। बॅक साईडला हाताच्या कडला जी नारळाची झाडं आहेत त्यातून तुम्हाला चांगले नारळ हे नक्कीच मिळणार आहेत। मित्रांनो, आता आपण पाहूया या ठिकाणी पाण्याची सोय काय आहे। या जागेमध्ये जागा मालकांनी विहीर केलेली आहे जी आहे बऱ्यापैकी मोठी, साधारणपणे 15 फूट घेरीची विहीर आहे जी आता आपण समोर बघू शकाल। आणि या विहिरीमध्ये देखील उत्तम पाणी उपलब्ध आहे। वर्षाच्या 12ही महिने तुम्हाला चांगल्या प्रकारे पाणी हे नक्कीच मिळून जाणार आहे। मित्रांनो, जागा मालकांनी आपल्या या घरामध्ये नळपाणी योजना देखील घेतलेली आहे, त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे। अर्थात पाण्यासाठी विहीर आहे, या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीने दिलेली नळपाणी योजना देखील तुम्हाला इथे प्लॉट्सवर मिळत आहे। हा होता आपल्या घराच्या पाठीमागचा परिसर ज्यामध्ये तुम्हाला आंब्याची लागवड पाहायला भेटली। मित्रांनो, आता आपण समोर आपली जी एंट्री आहे घराची ती देखील पाहून घेऊया। डांबरी रस्ता प्रॉपर गावामधला आपल्या जागेला लागून आहे, जिथे आपण बघू शकाल की बस स्टॉप देखील आहे। म्हणजे साधारणपणे 100-125 मीटरच्या अंतरावर गावचा बस स्टॉप आपल्या प्लॉटला लागून आहे। या एपिसोडच्या सुरुवातीलाच मी जागेचा उल्लेख कोकणी वाडी असा केला। आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला असतो की कोकणी वाडी म्हणजे नक्की विषय काय असतो। तर बेसिकली कोकणी वाडी म्हणजे एक ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी ज्यामध्ये विविध प्लांटेशन जागा मालकांनी केलं असतं। आणि मित्रांनो, आपण बघितलातच की या जागेमध्ये तुम्हाला नारळ आहेत, आंब्याची झाडं आहेत, काजू आहेत, समोर आता आपण काही फणसाची झाडं बघितलात। अशा प्रकारे व्हरायटी ऑफ प्लांटेशन उपलब्ध आहे। त्या व्यतिरिक्त विहीर आहे आणि सुंदर असं फार्म हाऊस देखील उपलब्ध आहे। त्यामुळे आपण ह्या प्रॉपर्टीला कोकणी वाडी देखील नक्कीच म्हणू शकतो। आपण जर रत्नागिरी शहराच्या जवळपास एखादी कोकणी वाडी म्हणजे रेडी टू मूव्ह कोकणी वाडी शोधत असाल तर या जागेचा आपण डेफिनेटली विचारू शकता। मित्रांनो, सुरुवातीला बोलल्याप्रमाणे रत्नागिरी शहर हार्डली 7
किलोमीटरच्या अंतरावरती आहे, अर्थात नथिंग. हे डिस्टन्स जे आहे हे तुम्हाला अगदी मॅनेजेबल आहे. त्यामुळे तुम्ही शहरामध्ये तुमचं कम्युनिटी जे आहे ते इझी अगदी राहणार आहे. आपला जो समोरचा बसस्टॉप आहे म्हणजे प्लॉटला लागून जो आहे, तर त्या ठिकाणी साधारणपणे दिवसाच्या 10 ते 12 बसेस असतात. त्यामुळे त्याची देखील तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट तुमचं या प्लॉटपासून रत्नागिरी शहरापर्यंत अगदी इझी राहत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून, आपल्या फार्म हाऊसपासून साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला जर रत्नागिरी शहराच्या जवळ एखादी रेडीमेड कोकणी वाडी पाहिजे असेल तर आजचा प्लॉट, आजची वाडी ही उत्तमच आहे. मित्रांनो, समोर बघू शकाल आपल्या ज्या घराचं नाव आहे ते आहे स्वामी आहे. त्यामुळे स्वामींच्या घरामध्ये आपण जाऊया आणि आपला बंगल्याचा लेआउट कसा आहे हा देखील पाहून घेऊया. पूर्णपणे वास्तुशास्त्राला अनुसरून घराची रचना ही जागा मालकांनी केली आहे. ही आहे आपली पूर्व पश्चिम अशी घराची एंट्री केल्यावर आपण बघू शकाल की लांबलचक मोठा असा हॉल, ज्या ठिकाणी तुम्हाला एक मोठी स्लायडिंग विंडो पाहायला भेटेल. मित्रांनो, विंडोज खूप मोठ्या आहेत, स्लायडिंग विंडोज आहेत, त्यामुळे व्हेंटिलेशन या पूर्ण घरामध्ये उत्तमच राहणार आहे. या व्यतिरिक्त आपण बघू शकाल की नॅचरल सनलाईट देखील हा अतिशय उत्तम आहे. या घराच्या लेआउटचा आपण विचार केला तर दुमजली ही इमारत आहे, दुमजली बंगला आहे, ज्या ठिकाणी बेसमेंट आहे हा पण जो आहे तो फर्स्ट फ्लोअर आणि त्याच्यावरती आपला सेकंड फ्लोअर. इथे बघू शकाल की आपला जो कॉमन वॉशरूम एरिया आहे हा पण बघू शकाल. इथे तुम्ही क्लिअरली बघू शकाल की कमोडचा वापर केला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारच्या टाईल्स या ठिकाणी बाथरूम देखील जागा मालकांनी लावलेल्या आहेत. हा आपला ड्राय एरिया आहे. ड्राय एरियामध्ये आपण इथे वॉशिंग मशीनवर नक्कीच ठेवू शकता. आणि याच्या समोरच आहे आपलं बाथरूम. मित्रांनो, बऱ्यापैकी मोठाला स्क्वेअर शेपमध्ये असलं आजचं हे बाथरूम आहे आणि हे देखील प्रशस्त मोठं आहे. त्यामुळे त्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची काही गरज नाही आहे. आणि याला लागून आपण बघू शकाल की आपला किचन एरिया. मित्रांनो, सरळ स्ट्रेट प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी 2 विंडोज आहेत, 2 स्लायडिंग विंडोज आहेत, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला या किचनमध्ये हे उत्तम राहणार आहे. किचन ट्रॉलीज जागा मालकांनी या लावून घेतलेल्या आहेत. या व्यतिरिक्त लॉफ्टची सोय आहे, त्यामुळे स्टोरेज हे उत्तमरित्या तुम्हाला इथे मिळत आहे. मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या बेडरूममध्ये. साधारणपणे 12 बाय 14चा हा बेडरूम एरिया आहे, ज्या ठिकाणी बघू शकाल की भला मोठा एरिया असल्यामुळे किंग साईजचा बेड सहजरित्या या जागेमध्ये मावू शकेल. मित्रांनो, पुन्हा एकदा क्रॉस विंडोज आहेत, त्यामुळे व्हेंटिलेशन आणि नॅचरल सनलाईट हा तुम्हाला उत्तम मिळत आहे. इथे देखील लॉफ्टची सोय आहे आणि लॉफ्टच्या खाली जी स्पेस आहे त्या ठिकाणी आपण वॉर्डरोब नक्कीच करू शकता. मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या पहिल्या मजल्यावरती. इथे पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या हॉलच्या राईट साईडवरून जिना आहे, जिथे बघू शकाल की चांगल्या प्रकारे स्टेअर्स आहेत आणि सहजरित्या आपण वरती जाऊ शकतो. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बेसमेंट एरिया देखील या बंगल्याला आहे आणि बेसमेंटला जाण्यासाठी इथून म्हणजे आपला मेन जो जिना आहे त्याच्या साईडनेच आपल्याला वेगळा जिना आहे, जो आपल्याला बेसमेंटला घेऊन जातो आणि पाठीमागे आपल्या आंब्याच्या बागेचा नजारा तुम्हाला मिळून जातो आहे. मित्रांनो, हाच तो आपल्या बेसमेंटला जाणारा जिना आहे. इथून तुम्ही खाली जाऊ शकता आणि तो देखील बऱ्यापैकी मोठा एरिया आहे, ज्यामुळे तुम्हाला 1 RK स्वरूपामध्ये लेआउट पाहायला भेटेल. एक मोठाला किचन एरिया विथ अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम आणि बेडरूम. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर, ज्या ठिकाणी तुम्हाला अजून 2 बेडरूम पाहायला भेटेल, ज्या देखील प्रशस्त मोठ्या अशा एरियामध्ये आहेत. हा आपला कॉमन एरिया आहे, जिथून आपल्याला टेरेसवर जाण्याचा ॲक्सेस मिळतो. मित्रांनो, दोनही बेडरूमवरचे जे ते मास्टर बेडरूम आहेत आणि बऱ्यापैकी स्पेशियस या स्वरूपाचे आहेत. हा आपला पहिला बेडरूम. इथे आपण बघू शकाल लांबलचक मोठाला क्रॉस व्हेंटिलेशन असलेला विंडोज आहेत आणि आतमध्ये साईडला अजून एक रूम आहे, ज्यामध्ये तुम्हाला टॉयलेट, बाथरूम हे पाहायला भेटेल. मित्रांनो, ह्या एरियामध्ये, ह्या आपल्या वरच्या पहिल्या बेडरूममध्ये साधारणपणे 5 ते 6 लोक आरामात राहू शकतात. ज्या ठिकाणी अगदी क्लिअरली बघू शकाल की स्पेशियस मोठाल्याशा 2 प्रॉपर रूम या मिळून जात आहेत पहिल्या बेडरूममध्ये. मित्रांनो, इथे देखील AC वगैरे आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची राहून गेली, ती म्हणजे या घरामध्ये जी इलेक्ट्रॉनिक्स फिटिंग्स आहेत, AC आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहेत. पूर्णपणे जे वायरिंग आहे ते कन्सिल्ड वायरिंग आहे. आता आपण आलो आपल्या दुसऱ्या बेडरूममध्ये. हा देखील लांबलचक मोठा असा बेडरूम एरिया आहे. इथे देखील साधारणपणे 6 ते 7 लोक आरामात राहू शकतात. 2 जर प्रॉपर आपण किंग साईजचे बेड म्हणाल ते देखील या ठिकाणी सहजरित्या मावू शकतील. या बेडरूमला देखील टॉयलेट, बाथरूम अटॅच्ड आहेत. अर्थात सिम्पल वर्ड्समध्ये दोनही बेडरूम जे आहेत ते मास्टर बेडरूम आहेत. मित्रांनो, हा जो आपला बेडरूम नंबर 2 आहे, इथून तुम्हाला छानपैकी खाडीचा व्ह्यू मिळतो, नजारा मिळतो. त्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर आपण या बेडरूममध्ये राहू शकता. तुम्ही जर कोकणामध्ये एखादी खाडी टच प्रॉपर्टी बघत असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी जबरदस्त आहे, वर्थ आहे. मित्रांनो, आपली प्रॉपर्टी प्रॉपर खाडीला लागून असल्या कारणाने तुम्ही बॅक साईडला जेव्हा जाल तेव्हा तुम्ही तिथून फिशिंग देखील करू शकता. त्यामुळे अगदी फ्रेश मासे, फ्रेश फिश वगैरे जे आहेत ते गरवून आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या घरामध्ये याचा नक्कीच आनंद घेऊ शकता. आता आपण जाऊया आपल्या टेरेसवर. इथून म्हणजे मगाशी सुरुवातीला बघितलं होतं की जिन्यावरून वरती आल्यावर जो कॉमन पॅसेज एरिया आहे तिथून आपल्या टेरेसचा ॲक्सेस आहे. इथे आपण बघू शकाल की बॅक साईडला आपली जी पूर्ण बाग आहे आणि त्याच्या पलीकडे असलेली खाडी.
हा होता आपला पहिला मजला. मित्रांनो, प्रॉपर RCC बांधकाम असलेला आजचा बंगला आहे 2000 स्क्वेअर फीटचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसमेंटला 1 RK एरिया मिळतो आहे, फर्स्ट फ्लोअरला 1 BHKचा एरिया मिळतो आहे आणि अप्पर म्हणजे सेकंड फ्लोअरला आपण आलात तर प्रॉपर 2 मास्टर बेडरूम यात तुम्हाला पाहायला भेटेल. आता आपण टेरेसवर आहोत आणि इथे आपण क्लिअरली बघू शकाल किती सुंदर असा अप्रतिम नजारा, निसर्गाचा व्ह्यू, खाडीचा व्ह्यू तुम्हाला इथून मिळत आहे. मित्रांनो, अगदी निसर्गाच्या कोंदणामध्ये, सानिध्यामध्ये तुम्हाला जर आंब्याची बाग खाडीला लागून पाहिजे असेल घरासहित, तर आजच्या जागेचा हा पण नक्कीच विचार करू शकता. पण एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. त्यामुळे अर्थात ही प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सॲपलाही नक्की मिळून जाईल. आणि जर शेतकरी असाल रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ म्हणजे साधारणपणे रत्नागिरी शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला प्रॉपर्टी घेऊन या ठिकाणी राहायचा आनंद घ्यायचा असेल तर ही प्रॉपर्टी वर्थ आहे, नक्कीच तुमच्यासाठी आहे. आता आपण आहोत आपल्या प्रॉपर्टीच्या बेसमेंटमध्ये. इथे आपण बघू शकाल की हा आपला किचन एरिया आहे कम हॉल एरिया आहे आणि या लागूनच आपला मास्टर बेडरूम आहे. मित्रांनो, तुम्हाला गेस्टसाठी काही रूम पाहिजे असेल तर गेस्ट बेडरूम देखील आपण या खालच्या बेसमेंट एरियाला म्हणू शकतो. आता कोकणात प्रॉपर्टी घेत आहे तर जवळपासचा समुद्रकिनारा काय आहे हा देखील समजून घेऊया. मित्रांनो, रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ आहे आणि जवळचा बीच आहे काळबादेवी बीच. आपल्या या प्रॉपर्टीपासून काळबादेवी बीच मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. रत्नागिरी शहर पुन्हा एकदा 7 किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे मार्केट ॲम्युनिटीज अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत आणि प्रॉपर वाडी वस्तीमध्ये असलेला बसस्टॉप लागून असलेला आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून साधारणपणे 9.5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेला आजचा बंगला आहे, आजची कोकणी वाडी आहे. प्रॉपर्टी आवडल्यासच जरूर संपर्क करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, कशी वाटली मला आजची प्रॉपर्टी जी आहे खाडी लगतची. तुम्हाला मित्रांनो रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता. मित्रांनो, सुंदर असं घर आहे, RCC बांधकाम आहे 2000 स्क्वेअर फीटचं आणि यासोबत जी आंब्याची झाडं आहेत ती साधारणपणे 40 ते 42 आहेत. एक वर्षाखेरीज तुम्हाला एक 100 ते 125 पेटी हापूस आंबा या बागेतून तुम्हाला हमखास मिळणार आहे. या व्यतिरिक्त जी खाडी आहे या खाडीला लागून साधारणपणे 22 ते 23 नारळाची झाडं जागा मालकांनी नवीन लावलेली आहेत. पाण्यासाठी म्हणाल तर विहीर आपण बघितलातच, अतिशय उत्तम पाणी वर्षाचे 12 महिने तुम्हाला ते मिळणारच आहे. मित्रांनो, बसस्टॉप प्लॉटला लागून आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून मोजून 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि रत्नागिरी सिटी पुन्हा एकदा 7 किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे मार्केटसाठी तुम्हाला रत्नागिरी शहर अगदी जवळ मिळून जात आहे. या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट जी महत्त्वाची ती म्हणजे ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी, शेतजमीन. त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपला नक्की मिळून जाईल. आणि आपण जर शेतकरी असाल, रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ खाडी लगतचा प्लॉट, एखादी छोटीशी आंब्याची बाग आणि त्यासोबतचं फार्म हाऊस घ्यायची आपली इच्छा असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे. या प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 1,25,00,000 रुपये. थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सॲपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपला नक्की मिळून जाईल. मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात, आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.